आपण थेट येऊयात मुंबईमध्ये। मुंबई महानगरपालिकेमध्ये आंदोलन सुरू झाली आहे। सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर आलेत। त्या ठिकाणची ही सगळी थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। मुंबई महानगरपालिकेतली ही सगळी दृश्य, या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमेकांच्या समोर आलेत। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात गिरीश कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत। गिरीश, आपण बघतोय की आता कल्याण डोंबिवली पाठोपाठ मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झालेले बघायला मिळत आहे। काय त्या ठिकाणची परिस्थिती आहे? करोड़ से अधिक श्रद्धालु अयोध्या पहुंच चुके थे। अनुमान है कि 2028 तक अयोध्या आपण बघतोय मुंबई महानगरपालिकेतली ही सगळी दृश्य आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाठोपाठ आता मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील मोठा गोंधळ झालेला बघायला मिळतोय। या ठिकाणी विरोधक आणि सत्ताधारी नगरसेवक एकमेकांच्या समोर आलेत। मुंबई महानगरपालिकेमधील सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झालेत। दिल्लीतील लाठीचार्जच्या घटनेचा निषेध या ठिकाणी करण्यात आलाय। सभागृहामध्ये विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली आहे आणि मारहाणीचं पोस्टर झळकवत सभागृहामध्ये ही घोषणाबाजी करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेतली ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बघू शकतायत। सत्ताधारी पक्ष आणि विरोधक दोघं नगरसेवक या ठिकाणी आक्रमक झालेत। सभागृहामध्ये विरोधकांनी देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात मुंबई महानगरपालिकेमध्ये। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये हा सगळा ड्रामा बघायला मिळतोय, काय अधिकची माहिती आहे? मुंबई महानगरपालिकेच्या सभापती यावेळी सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। म्हणजे दिल्लीत जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे त्या संदर्भात आज विरोधकांनी जे काही विद्यार्थ्यांना मारहाण झाले त्या संदर्भातील पोस्टर झळकावत सभागृहात घोषणाबाजी केलेली आहे। त्यामुळे दिल्लीतील ज्या घटनेचा आज निषेध आहे व त्याचा या ठिकाणी विरोधक आक्रमक होत घोषणाबाजी करतायत, तर त्यालाच विरोध म्हणून भाजपच्या नगरसेवकांकडून देखील उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी दिली जात आहे। आणि त्यामुळे आता सभागृहात देखील पालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक हे सध्या आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीने सध्या आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात जे दिल्लीत लाठीचार्ज झालेला आहे त्या विरोधातील निषेध करण्यासाठी आज सभागृहातच थेट विरोधकांनी बॅनर्स आणि पोस्टर्स घेऊन धडक दिली आणि तिथेच सभागृहातच जोरदार घोषणाबाजी केली। आणि त्यामुळे यालाच उत्तर म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी देखील घोषणाबाजी केली। त्यामुळे थोडंसं या ठिकाणी गोंधळाचं वातावरण सभागृहात होतं। त्यानंतर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, मात्र सध्या विरोधक पालिकेत आक्रमक झालेले आहेत आणि सरकार केंद्र सरकारच्या विरोधात आणि विद्यार्थ्यांना जे काही लाठीचार्ज करण्यात आलेले आहे त्या विरोधात अजूनही घोषणाबाजी नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झालेत।